नमस्कार मित्रांनो, आज आहे 2 एप्रिल. लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सखीने खऱ्या तेजस्विनी आणि मनस्विनीच्या मध्ये एक कॅरमची स्पर्धा ठेवली आहे आणि खरी तेजस्विनी कॅरम मध्ये तरबेज असते. त्यामुळे जी ही मॅच जिंकणार तिला सखी खरी तेजस्विनी कामात ठरवेन. त्याचबरोबर राजेश मामांनी नोकरी सोडली आहे या सरकार जवळची आणि आता ते कान्हाच्या कंपनीमध्ये काम करत आहे, किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन मध्ये. तर बघूया मित्रांनो, आजच्या कॅरमच्या मॅच मध्ये कोण जिंकणार की मनस्विनी काहीतरी डाव टाकणार. सगळं जाणून घेण्यासाठी एपिसोडच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे एपिसोडची रिव्ह्यू तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. सखी आंघोळ करणार असते आणि कान्हा सखीला म्हणत असतो की काल शावर सुरू नव्हतं. ती शावर सुरू करून बघते तर शावर तर ऑनच असतं. त्यामुळे आता सखी सुद्धा कान्हाला तिच्या जवळ खेचते आणि दोघेही आता खूप जवळ आले असतात. कान्हा सखीला ऑलमोस्ट किस करणार असतो, पण तो एकदम स्वतःचा कंट्रोल करतो आणि जाणार असतो. सखी आता त्याचा हात धरते. कान्हा सखीला म्हणत असतो सोडा. तर आता सखी सुद्धा काही ऐकत नाही आणि सखी कान्हाला म्हणते एकदा पकडलेला हात मी सहजासहजी सोडत नाही. आणि सखी कान्हाला तिच्या आणखी जवळ खेचते. पण बघा मित्रांनो, आता कान्हा सखीला म्हणतो ठीक आहे, खुशाल धरून ठेवा तुम्ही. आता मग अशी याच बोटाने मी दात घासत होतो. आता हे ऐकल्याबरोबर सखी स्वतःच कान्हाचा हात सोडून देते आणि म्हणते ई छी छी. आता हे कान्हाने मुद्दामच केलं असतं. कान्हा सखीला म्हणतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, असं म्हणून कान्हा तिथून निघून जातो. सखी थोडीशी चिडते आणि म्हणते हाफ चड्डी. त्यानंतर ती स्वतःच्या हाताकडे बघते आणि ब्लश करू लागते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. मीनाक्षी देवघरात पूजा करत असते. तितक्यात तिथे आता खरी तेजस्विनी येते. ती मीनाक्षीकडे बघते आणि स्माइल करत विचारते कशी आहेस. पण मीनाक्षी जरा इग्नोरच करत असते. तर तेजस्विनी म्हणते मीनाक्षी, अगं मी आल्यापासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय, पण तू माझ्याशी काही बोलतच नाहीये. तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? तर आता मीनाक्षी म्हणते हे बघा, तुमचं सत्य अजूनही समोर नाही आलं. तुम्ही कोण आहात हेही अजून ठाऊक नाहीये. 3 दिवसात ठरेलच तुम्ही खऱ्या आहात की खोट्या. असं म्हणत ही मीनाक्षी तिथून निघत असते. पण तेजस्विनी तिला थांबवत म्हणते अजूनही बाळाचाच विचार करतेस का ग? आता हे ऐकल्याबरोबर मीनाक्षी तिथेच थांबते आणि तिची मान ती खाली टाकते. त्यानंतर तेजस्विनी मीनाक्षीच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते तू इतकं देवाचं करतेस. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. तुझंही सगळं चांगलं होईल, तू काळजी करू नकोस. आता हे सगळं ऐकून मीनाक्षीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती इमोशनल होते. त्यानंतर खरी तेजस्विनी आपल्या देवासमोर हात वगैरे जोडते आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते. पण ही मीनाक्षी आता विचारातच पडते आणि ती स्वतःला म्हणते ही बाई खरंच तेजस्विनी कामत असेल, वहिनी असेल. तर मित्रांनो, इथे आता तेजस्विनी हॉलमध्ये येते आणि मनस्विनी खाली उतरते. तिच्या रूम मधून ती खाली आली असते आणि तेजस्विनीकडे बघत ही म्हणते हाय, काय मग ताई, आज काय ठरवलंयस तू? आज तू सखीची खरी आई आहेस. यासाठी तू काहीतरी नाटक करणार असणारच, म्हणजे जिंकण्यासाठी तू काहीतरी विचार केलाच असेल. सांग मग. तर आता हे ऐकून तेजस्विनी मनात म्हणते तिला वाटतं की ही काल जिंकली आहे, पण तिला खरं काय ते माहीतच नाहीये. मनस्विनीला यांच्या प्लॅनिंग बद्दल काहीच माहिती नसतं. तर आता खरी तेजस्विनी मनस्विनीला म्हणते नाही, मी आज काहीच विचार नाही केलाय. हे ऐकून ही मनस्विनी स्माइल करते. पुढे तेजस्विनी म्हणते मला माहितीये मनस्विनी, काल तू खोटेपणा करून जिंकली होतीस आणि प्रत्येक दिवस खोट्याचा नसतो. आज सत्याचा दिवस आहे. आज खरं काय आणि खोटं काय हे येईल सगळ्यांसमोर. हे ऐकून आता मनस्विनी म्हणते ऍक्च्युली मी सुद्धा वाट बघतच आहे. माझी मुलगी मला आज कोणता प्रश्न विचारणार आहे त्याची. तितक्यात मित्रांनो, तिथे सखी आणि कान्हा येतात आणि सखी हे ऐकून मनस्विनीला म्हणते माझी मुलगी, छान वाटलं ऐकून. तर आता मनस्विनी सखीच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते मी म्हणाले ना, आता मला तू आई म्हटलास तरीही चालेल. आता तिथे एक एक करून सगळेच येतात आणि सखी आता फेक अशी हसते. तर ही मनस्विनी विचारते काय झालं, हसलीस का? तर आता सखी म्हणते या मनस्विनीला आधी उलट मीच आतुर असायचे ना तुम्हाला आई म्हणायला, पण तेव्हा तर तुम्ही मला आई म्हणू दिलं नाहीत आणि आता मला स्वतःहून म्हणताय की आई म्हटलं तरी चालेल. हे ऐकून आता मनस्विनी सखीला म्हणते अगं परिस्थितीनुसार बदलावं लागतं. सखी म्हणते गुड, चांगलंय, पण आता मी नक्की कोणाला आई म्हणणार आहे हे या 3 दिवसांची कसोटी पार पडल्यावरच कळेल. कालचा दिवस तुम्ही जिंकलात, पण आज दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवसाचा जो प्रश्न आहे ना तो तयार आहे माझा. हे ऐकून आता ही मनस्विनी म्हणते गुड, गेम इज ऑन. हे ऐकून आता कान्हा मनात म्हणतो गेम तर तुमचा होणार आहे सरकार. सखी आता सगळ्यांसमोर म्हणते या दोघींना मी लहान असताना माझे आई बाबा दर रविवारी एक खेळ खेळायचे आणि त्या खेड्यात
आई तरबेज होती, म्हणजे इतकी की बाबा कधीच तिला हरू शकले नाहीत. आणि मग तो खेळ कुठला होता? सखी आता मनस्विनीकडे बघते आणि मनस्विनीला एकदम आठवतं की काल रात्री तिने डायरी वाचली होती आणि त्या डायरीमध्ये असं लिहिलं होतं. ते असं की आज तेजूने पुन्हा मला कॅरम मध्ये हरवलं. आणि मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की ही डायरी राघवने नाही तर कान्हाने लिहिली आहे आणि असं दाखवलंय या मनस्विनीला की ही डायरी राघवनेच लिहिली आहे, जेव्हा राघव कधी डायरी लिहायचेच नाहीत. असं तर आता काय होतं, प्रेझेंटमध्ये मनस्विनीला हे आठवतं आणि ती लगेच सखीला उत्तर देते आणि सांगते कॅरम. आणि ती पुढे सखीला म्हणते, मी आणि राघव दर रविवारी कॅरम खेळायचो आणि राघव मला कॅरम मध्ये कधीच हरू शकले नाही. सो द आन्सर इज कॅरम. कान्हा म्हणतो आता, नाही नाही, पण मुळात याला काही अर्थच नाहीये ना. म्हणजे सगळ्यांसमोर तुम्ही असं जाहीरपणे उत्तर दिलंय, म्हणजे निदान कान्हा तरी उत्तर द्यायचं होतं ना. आणि तो खऱ्या तेजस्विनीकडे बघतो आणि म्हणतो, आता जर का त्यांना सुद्धा हेच उत्तर द्यायचं असेल तर मग आपण कसं ठरवणार आहे? त्यावर ही मनस्विनी म्हणते, टर्म्स अँड कंडिशन्स आधी सांगायचे असतात. आता खरी तेजस्विनी म्हणते, मी हे तेच उत्तर देणार होते. राघव आणि मी दर रविवारी कॅरमच खेळायचो होत. हे ऐकून आता ही मनस्विनी अंगावरच जाते तेजस्विनीच्या सगळ्यांसमोरच आणि म्हणते, शट अप. लहानपणापासून तुम्हाला कॉपी करत आली आहेस आणि आजही तू तेच करतेस. त्यावर आता खरी तेजस्विनी म्हणते, मला तुला कॉपी करायची काहीच गरज नाहीये. अगं उलट तूच मला कॉपी करत इथे ठाम मांडून बसली आहेस. हे ऐकून आता ही मनस्विनी म्हणते, शट अप. कोण इथे ठाण मांडून बसलाय ना हे लवकरच कळेल, आणि जेव्हा कळेल तेव्हा तू कुठे असशील सांग ना, असं म्हणत ती जोरात जोरात ओरडू लागते खऱ्या तेजस्विनीवर. आता कान्हा म्हणतो, एक मिनिट, हे असं वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. त्यानंतर कान्हा सखीकडे बघतो आणि म्हणतो, सखी मॅडम काय करायचं आता? तर मित्रांनो, आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की खाली येण्याआधीच कान्हा आणि सखीचं प्लॅनिंग ऑलरेडी झालं असतं की काय करायचं म्हणून. आणि आपल्याला हे दाखवलं जातं की कान्हाने सखीला खाली येण्याआधी म्हटलं असतं की सखी मॅडम तुम्ही हा प्रश्न विचारा की माझे आई बाबा कोणता खेळ खेळायचे. त्यांना मी खोट्या डायरीमध्ये असं लिहिलं होतं की मला आज सुद्धा तेजूने कॅरम मध्ये हरवलं. आता हे ऐकून सखीला एकदम आश्चर्याचा धक्काच बसतो आणि सखी कान्हाला म्हणते, हे तुला कसं कळलं? कान्हाला तर काही समजत नाही. कान्हा विचारतो, म्हणजे? तर सखी म्हणते, अरे जे तू खोटं म्हणून लिहिलंय त्या डायरीमध्ये ते खरंच खरं आहे. आता कान्हाला सुद्धा याचं नवलच वाटतं. कान्हा म्हणतो, हो का? सखी म्हणते, हो, माझे आई बाबा दर रविवारी कॅरम खेळायचे आणि तुला सांगते आई कॅरम मध्ये इतकी तरबेज होती ना की बाबा तिला कधीच हरवू शकले नाहीत. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, इनफॅक्ट ते गुण माझ्यातही उतरले. काय रे कान्हा, तुला तर चांगलंच आठवत असेल मी चाळीत तुला कसं हरवलं होतं ते. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीये की कान्हा जिंकणार असतो, पण सखीसाठी कान्हा मुद्दाम हरतो. कान्हाला तर ते सगळं आठवतं, पण तो सखीला म्हणतो, अहो आपला कॅरमचा गेम सोडा आणि आज काय करायचंय ते सांगा. सखी आता विचार करू लागते. तर कान्हा म्हणतो, कसला विचार करताय? तर आता प्रेझेंट मध्ये आपल्याला दाखवलं जातं. सखी सगळ्यांसमोर म्हणते, सांगते, दोघींनी जर सेम उत्तर दिलं तर काय करायचं याचा विचार मी आधीच करून ठेवला होता. तेजस्विनी कामत कॅरम मध्ये तरबेज होती हे मला तर माहिती होतंच आणि आता सगळ्यांना कळलंय. मग आता खरी तेजस्विनी कामत कोण आहे हे हा खेळ खेळल्यावरच समजेल. हे ऐकून कान्हा म्हणतो, चांगली आयडिया आहे. हे कॅरम मध्ये जशा 2 रंगाच्या सुमट्या असतात ना, तसंच आपल्या समोर सुद्धा 2 तेजस्विनी कामत आहे. त्यामुळे आता हा खेळच ठरवेल की कोण खरं आणि कोण खोटं. आणि आता सखी म्हणते, आता मग तुमच्या दोघींमध्ये एक गेम होऊनच जाऊ दे. जी जिंकेल ती अर्थात खरी तेजस्विनी ठरेल. पुढे आता सखी म्हणते, आणि जी हरेल ती, असं म्हणत सखी आता तिथेच थांबते. सगळे सखीकडे बघत असतात. मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला कान्हाची कबीर किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन कंपनी दाखवल्या जाते. आणि तिथे खाली एंट्रन्सवर राजेश मामा असतात आणि ते आता सचिनची वाट बघत असतात, जो त्यांच्याच बरोबर आधी या सरकारच्या कंपनीमध्ये काम करायचा. तितक्यात तिथे आता हा सचिन येतो आणि या सचिनला बघून आता राजेश मामा म्हणतात, अच्छा सचिन साहेब तुम्ही आहात होय, मला वाटलं दुसरं कोणीतरी सचिन आहे. जाऊ द्या, बरं तुम्ही फाईल घेऊन आलात ना? तर हा सचिन म्हणतो, हो हो. पुढे आता हे राजेश मामा म्हणतात, अहो राजलक्ष्मी मॅडम वाट बघताय. तर आता सचिन म्हणतो, हो का, पण तुम्ही इथे कसे काय? तुम्ही तर कामत एम्पायर मध्ये होता ना? राजेश मामा सांगू लागतात, हो तो पण सोडली मी त्या सरकारची नोकरी आणि आता मी इथे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन मध्ये कामाला आहे. सचिन म्हणतो, बरोबर आहे, तसंही त्या माजोरड्या सरकार बरोबर कोण काम करणार? हे ऐकून आता राजेश मामा पुढे बोलतात, हो आता फार दिवस राहणार पण नाही ती तिथे, कारण आता खऱ्या तेजस्विनी कामत आले आहेत तिकडे. हे ऐकून आता सचिनला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, काय खऱ्या तेजस्विनी कामत म्हणजे? तर राजेश मामा आता याला सगळं एक्सप्लेन करतात. आता ते आपल्याला दाखवलं नाहीये. इथे आता सीन शिफ्ट होतो
पूर्ण आता कॅरम वगैरे आणला असतो, सगळ्या सुमट्या छानपैकी अशा ठेवल्या असतात. आता सखी दोघींनाही विचारते, रेडी? पण ही मनस्विनी मनात घाबरते आणि ती विचार करू लागते, अरे यार शेट, मला तर कॅरमच नाही खेळता येत. व्हॉट रबिश. तरी सुद्धा ती स्वतःचा शहाणपणा दाखवण्यासाठी सखीला म्हणते, या आय एम रेडी. खरे तेजस्विनी सुद्धा म्हणते, हो मी पण तयार आहे. आता छान कॅरमचा खेळ असा रंगला असतो आणि सगळेजण आता बघत असतात. कान्हा म्हणतो, चला तर मग खेळूया. आणि कान्हा आता या दोघींना विचारतो, तुमच्या दोघींमधून कोण पहिले सुरुवात करतंय? तर या मनस्विनीला तर खेळ खेळताच नसतो येत हा व्यवस्थित. तर ती असं म्हणते, पहिली संधी मी माझ्या या जुड्या बहिणीला देते, मनस्विनीला देते. आणि खऱ्या तेजस्विनीला ही मनस्विनी म्हणते, मनस्विनी ताई तू खेळ आधी. काय ना तसंही तू हरणारच आहे. तर आता तेजस्विनी काही उत्तर देत नाही आणि ती बरोबर अरेंज करते सगळ्या सुमट्या. आणि देवाचं नाव घेऊन खरी तेजस्विनी पहिला डाव खेळते. आणि पहिल्याच डावात एक सोबत तिच्या 2 सुमट्या जातात. सगळे चिअर करू लागतात आता. आणि गौतम सुद्धा टाळ्या वाजवतो. तर आता हे बघून ही मनस्विनी गौतमला म्हणते, व्हॉट मस्त, तुक्क्याने झालंय हे, कौतुक कसला करतोयस, होपलेस. सगळे आता हिच्याकडे बघत असतात. त्यानंतर ही तेजस्विनीला म्हणते, खेळ. तर आता खरी तेजस्विनी पहिला डाव जिंकली असते बरोबर 2 गोट्या टाकून, म्हणून तिला परत दुसरा डाव मिळतो. पण आता दुसऱ्यांदा कोणतीच गोटी जात नाही. आता हे बघून ही मनस्विनी लगेच गौतमकडे बघते आणि म्हणते, गौतम, अरे नाही गेली. आणि हा परशू सुद्धा स्माइल करतो. हा सरकारकडून आहे की तेजस्विनीकडून हेच समजत नाही. असो, तर आता हा डाव जो असतो तो मनस्विनीचा असतो. आणि ही पॅनिक होत असते. ती स्वतःला मनात शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, काम डाऊन मनस्विनी, पॅनिक होऊ नकोस. तुझं लक्ष फक्त या कॅरमच्या गेमवर असायला हवं, फोकस, असं ती स्वतःला मनात धीर देते. आणि ही मनस्विनी ते जे स्ट्रायकर असतं तेच फिरवत असते. तर आता सखी म्हणते, सरकार तुमची वेळ आहे. तर ही मनस्विनी सखीकडे बघते आणि म्हणते, ऑफकोर्स मला माहिती आहे. अगं मी ते स्ट्रॅटेजी प्लॅन करतेय, कोणता डाव खेळायचा मी याचा विचार करतेय. पण खरं तर काही वेगळंच असतं. हिला गेमच नसतो खेळता येत. त्यानंतर ही स्ट्रायकर घेते आणि गोटी मारू लागते. पण याची एकही गोटी जात नाही. आणि मित्रांनो हे बघून कान्हा हिच्या तोंडावरच हसतो. त्यानंतर आता खऱ्या तेजस्विनीचा डाव असतो आणि ती बरोबर गोटी म्हणजे जी सुमटी असते ती बरोबर ती जिंकून घेते. मित्रांनो तुम्हाला रेफरन्स म्हणून सांगून देते, ज्या पांढऱ्या गोट्या असतात त्या खऱ्या तेजस्विनी कामतच्या असतात आणि ज्या काळ्या गोट्या असतात त्या मनस्विनीच्या. तर खऱ्या तेजस्विनीची एक एक करून सगळी सुमटी आपल्या जवळ येत असते. आणि कान्हा सुद्धा आता चिअर करत असतो खऱ्या तेजस्विनीला. आणि गौतमला सुद्धा आनंदच होतो हे सगळं बघून. त्यानंतर आता 2-3 गोट्या गेल्यावर लगातार त्यानंतर ह्या मनस्विनीची बारी असते आणि तुक्याने हिची गोटी चालली जाते. आणि हे स्वतःलाच येस असं म्हणते, पण कोणीच हिच्यासाठी ताड्या वाजवत नाही. त्यामुळे ती तिच्या चमच्याला परशूला म्हणते, परशू माझी सुमटी गेली आहे, क्लॅप कर. तर हा परशू ताड्या वाजवू लागतो एकटाच. तर ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि कान्हा हाताची घडी घालतो आणि इकडे तिकडे बघतो. त्यानंतर या मनस्विनीच्या सुद्धा 2-3 गोट्या जातात, पण ही चीटिंग करत असते थोडं. आता ही थोडी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाते आणि म्हणते, आय एम द बेस्ट. बघत राहा मित्रांनो, पुढे मजा येणार आहे. त्यानंतर पुढची गोटी हिची जात नाही या मनस्विनीची आणि डाव आता खऱ्या तेजस्विनीचा असतो. आणि खरी तेजस्विनी तिचा डाव खेळत असते आणि तिच्या जवळच राणी असते. त्यानंतर गौतम आता चिअर करतो आणि म्हणतो, कम ऑन वहिनी, आपण जिंकतोय, यू आर ऑन द राईट ट्रॅक. पण ही मनस्विनी गौतमला चिअर सुद्धा करू देत नाही आणि म्हणते, शट अप. पण आता खरी तेजस्विनी एकदम फोकस्ड असते आणि ती तिचा डाव खेळते आणि ती तिचा डाव खेळून राणी तिच्या जवळ करते. पण मित्रांनो आपल्याला माहितीये की राणी ही सुमटीत टाकल्यानंतर आपली स्वतःची एक आणखी गोटी जिंकावी लागते राणी स्वतःची करण्यासाठी. तर तसंच होतं. आणि आता हे बघून कान्हा म्हणतो, मला तर असं वाटतंय हे सगळं बघून की सरकारची जुळी बहीण जिंकेल. सरकार नंतर तो मुद्दामच थोडासा असा पॉज घेतो. आणि ही मनस्विनी म्हणजे सरकार कान्हाकडे डोळे बघते, डोळे काढूनच अशी ती बघत असते. आता खरी तेजस्विनी तिचा डाव खेळत असते, पण ही मनस्विनी तिला घाबरवण्याचा प्रयत्न करते. तिच्याकडे सुद्धा ती डोळे काढून बघते आणि मनात म्हणते, तेजस्विनी काहीही झालं तरी ही बाजी मी तुला जिंकू देणार नाही. आता ही क्वीन पण माझी आणि तुझी सगळी संपत्ती पण माझीच होणार. पण मित्रांनो आता खऱ्या तेजस्विनीचा डाव असतो. राणी गोटी जिंकल्यानंतर तिला दुसरी गोटी टाकायची असते राणी स्वतःच्या नावावर करण्यासाठी. सगळेजण आता बघत असतात काय होणार. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. त्यांनी थोडा सस्पेन्स क्रिएट केलाय जे आपल्याला उद्याच कळणार. आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही मूर्ख मनस्विनी चुकून खऱ्या तेजस्विनीचीच गोटी टाकते. आणि हे बघून आता खरी तेजस्विनी मनस्विनीला म्हणते, अगं मनस्विनी तू माझी गोटी टाकलीस, माझ्या पांढऱ्या गोट्या होत्या आणि तुझ्या काळ्या. ही मनस्विनी पॅनिक होते आता आणि म्हणते, इम्पॉसिबल, मी काळीच गोटी टाकली आहे. आणि ती चेक करते तर ती पांढरीच गोटी म्हणजे सुमटी असते. आणि मित्रांनो खेळ संपला असतो आणि सखी आता सगळ्यांसमोर विनर अनाऊन्स करणार आहे.
जे आपल्याला उद्याच कळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आता राजेश मामा किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन मध्ये काम करताय आणि सचिन सुद्धा. तर तुम्हाला काय वाटतं, कान्हा आणि यांची भेट होणार का? कारण कान्हा स्वतःच त्या कंपनीचा मालक आहे. ही कंपनी जरी राजलक्ष्मीच्या माझ्या अंडरमध्ये असली तरी सुद्धा कान्हाचं इनडिरेक्ट कनेक्शन तर असणारच. तर आपल्याला पुढे कळणारच. आणि मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, हा कॅरमचा डाव कोण जिंकेल? या कॅरमच्या गेमची विनर कोण असणार आहे? मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.